तुमच्या माहितीसाठी आपण पाहिलं तर सध्या मॅच खेळली जाते. अर्थातच एका बाजूला आपण पाहिलं तर टीम जरूर आहे मातोश्री 11, दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर अगदी वदन वॉरियर्स. आणि तुमच्या माहितीसाठी अगदी टॉस जिंकला वदन वॉरियर्सनं. दे वन दी टॉस, सिलेक्टेड टू बॉल फर्स्ट. आणि सध्या आपण पाहिलं तर टीमची धावसंख्या ओव्हर क्रमांक 3 चालू आहे आणि संघाची धावसंख्या 27 वरती जाऊन पोहोचले. जो स्ट्राईकला खेळाडू तुम्ही पाहताय अर्थातच सूरज पाटील, ऑल इंडिया आयकॉन वाघिवलीवाडा पनवेल मधून बिलॉंग होणारा ऑल इंडिया आयकॉन आज मातोश्री 11 मध्ये खेळताना पाहताय. दुसऱ्या बाजूला सागर सुतार. यावेळी सचिन नाईकचा चेंडू इनसाइड आउट अप्रतिम फटका खेळून काढलाय. वन बाउन्स चेंडू निघून जाईल डिपेक्स्ट कव्हर रिजनच्या बाहेर. येतील 4 धावा. चांगला फटका, टेक्निकल बॅटिंग आज बघायला भेटते ऑल इंडिया आयकॉन सूरज पाटील. दुसऱ्या बाजूला नवी मुंबई आयकॉन सचिन नाईकच्या विरोधामध्ये आपण पाहिलं तर अगदी बॅटिंग केली जाते. धारावी एक्सप्रेसच्या समोर आज आपण पाहिलं तर पनवेल एक्सप्रेस अगदी वेगानं धावते. टीमची टोटल अगदी आपण पाहिलं तर जाऊन पोहोचले 31 धावसंख्या. 31 धावा या स्कोर कार्डवरती सजल्या गेलेत. आज बऱ्याचशा मॅच आपण पाहिले तर जर वरती आहेत. या मॅच मध्ये दोन्ही टीम आपण पाहिले तर एक मॅच जिंकलाय. जो जिंकेल तो 2 पॉईंट होतील. तदनंतर संत बाळूमामा वॉरियर्स टीम आणि भूमी त्यामध्ये आपण पाहिलं संत बाळूमामा टीम यावरती जर यासाठी आजचा दिवस खूप महत्वाचा आहे आणि इंटरेस्टिंग आहे प्रेक्षकांसाठी. आज कोणतेही मॅच तुम्ही सोडू नका. यावेळी शॉर्ट आर्म जॅक केला मिड विकेट रिजनला. खेळाडू वेगानं धावत येतो. चेंडू गॅदर केला. एक सिंगल धाव. दुसऱ्या धावचा प्रयत्न नाहीये तोपर्यंत सूरज पाटीलनं जागा सोडली आणि फेकी पहा किती चांगली होते. वॉड थ्रो यार. मिड विकेट रिजन मधून डायरेक्ट थ्रो केलाय. विकेट किपरच्या हातामध्ये खांद्यामधली ताकद दिसून आली आणि ही ताकद आज वापरावी लागेल तुम्हाला. आज ताकद दाखवावी लागेल. आज शक्तीपेक्षा युक्ती बरी की युक्तीपेक्षा शक्ती बरी या दोघांचा संगम तुम्हाला दाखवावा लागेल. 32 धावसंख्या. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. दिवस अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, ब्लॉक होल टाकण्याचा प्रयत्न केला गेलाय. मात्र दुसऱ्या बाजूला सागर सुताच्या बॅटीला चांगली धार, मात्र पाय घसरला नॉन स्ट्रायकिंग एंडला. काळजी घ्यायची. यानंतर टॉस केला जाईल. सार्विल सोनाक्षी विपक्ष सुर्वे टायगर. दोन्ही कॅप्टन आपण या टॉस करूयात. शार्विल सोनाक्षी आणि सुर्वे टायगर यानंतर होणारी मॅच आहे. ओहो, यावेळी देखील आपण पाहिलं तर फटका जर बॅटीनं खेळण्याचा प्रयत्न. सूरज पाटीलचा चेंडू आणखीन एक 1 बाउन्स. थोडंसं फिल्डिंग क्षेत्ररक्षण आज आपण पाहिलं तर अगदी वदन वॉरियर्स विचार करत असेल आज सकाळच्या सत्रामध्ये नक्की होतंय काय. आणखीन एक 4 धावा. आज सूरज पाटीलची बॅट बोलतीये. दाखल झाला अगदी नवी मुंबईच्या या भूमिपुत्र मैदानामध्ये. निहाल ग्रुप आयोजित महाबळेश्वर चॅम्पियन लीग मध्ये दाखल झाला. ऑल इंडिया आयकॉन म्हणून खेळत असताना आज मातोश्री 11 टीम साठी मात्र आज ट्रम्प कार्ड ठरला गेला. एक चांगली सुरुवात आणि प्रत्येक खेळाडूला वाटते आपल्या दिवसाची सुरुवात आज सकाळची सुरुवात अशीच असावी. आपल्या आजच्या बॅटिंगची सुरुवात अशीच असावी. उचलला जातोय आणि अगदी आपण पाहिलं तर सचिन नाईकला गुड मॉर्निंग बोलणारा निघून जातोय. भूमिपुत्रच्या वेलकम गेटच्या दिशेनं वेलकम बोलणारा हा षटकार. अप्रतिम बॅटिंग. 43 धावसंख्या. 3 षटकांचा खेळ झालाय. मी म्हणेल की 15 मिनिटं प्रत्येक 3 ओव्हरला आपण दिलेत. मात्र आतापर्यंत 13 मिनिटांमध्ये संपूर्ण 3 ओव्हर संपवलेत. किंवा थोडीशी महागडी राहिली. टॉस आपण पाहिलं तर करूयात. जिथे आपण पाहिलं दोन्ही टीम मैदानामध्ये दाखल होतील टॉस करण्यासाठी. एका बाजूला आपण पाहिलं तर अर्थातच शार्विल सोनाक्षी टीम, दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर सुर्वे टायगर. स्ट्रॅटेजिक टाइम आउट ड्रिंक ब्रेक तोही संपला गेलाय. पार्टनरशिप चांगली होते. सुयश आमच्यासोबत जोडला गेलाय. कालही सुयश जोडला होता आमच्यासोबत. पहिल्या दिवशी दीपक पांडे होता स्कोरच्या भूमिकेमध्ये. विवेक चौरशी होता अंबरनाथचा आणि आज सुयश जोडला गेला. अक्षय कदमचा आभार व्यक्त करेल कारण की अक्षय कदमच्या माध्यमातून संपूर्ण स्कोर, कारण की अक्षय कदम सध्या मातोश्री 11चा ॲज अ मी म्हणेल की मॅनेजिंग डिपार्टमेंटमध्ये संपूर्ण टीम मॅनेज करतोय. कृष्णा गवळी तुळजापूर ऑल इंडिया आयकॉन गोलंदाजीसाठी शेवटच्या षटकामध्ये दाखल झाला. 43 धावसंख्या स्कोर कार्डवरती. सागर सुताच्या बॅटला चांगली धार आली आहे.
ओहो, यॉर्कर चेंडू यावेळी खेळण्याचा प्रयत्न, मात्र एक धाव चिकी धाव चोरीची केली आहे. ही चालाकी आहे, ही चतुराई आहे, ही हुशारी आहे आणि सकाळच्या सत्रामध्ये अशी हुशारी तुम्हाला दाखवावी लागते. काय धाव कंप्लीट केली. ब्लॉक अँड होल चेंडू होता, जिथे आपण पाहिलं तर यॉर्कर चेंडू, वाईडिश यॉर्कर या चेंडूला म्हटलं गेलं. 44-44 धावा. रिप्ले पहा. यॉर्कर चेंडू, काय चेंडू हाताळला, मात्र ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर विकेट किपरच्या शूजला आदळला हा चेंडू, मात्र याच वेळेमध्ये एक धाव कंप्लीट केली. यावेळी उचलला जातोय फटका हवेमध्ये, जरूर आहे. एलिव्हेशन तर भेटले, अंतर होईल का कव्हर. खेळाडू आहे चेंडू खाली. फर्स्ट सेकंड टेमला केली, अगदी कॅच ड्रॉप केली जाते. कॅच कोणाची ड्रॉप केली आहे तर ऑल इंडिया आयकॉन अर्थातच पनवेलचा वाघिवली वाडाचा सूरज पाटीलची कॅच ड्रॉप झाली आहे. सूरज पाटील ऑलरेडी 13 चेंडू 32 वरती खेळतोय आणि सूरज पाटीलला संधी देणं म्हणजे शेवटचे 4 चेंडू बाकी असताना वो अकेला काफी आहे असंच म्हणणं. या विकेट आपण पाहिलं तर बॅटीची अगदी ती केज, अगदी विकेट पकडली जाते, कॅच पकडली जाते. गली रिझन मधून खेळाडू आला आणि एक तुफानी खेळी. 13 चेंडू मध्ये 32 धावांची ऑल इंडिया आयकॉन सूरज पाटीलची मात्र शांत होते. काय सुरुवात आज करून दिली मातोश्री 11 टीमला सूरज पाटीलनं. हा प्रवास असावा. एखादा प्रवास करत असताना ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर गाडी स्टार्ट केली, पूर्णपणे पटरीवरती आणून दिली गाडी आणि त्यानंतर मात्र या गाडीचा आता मात्र स्टेअरिंग दिलंय दुसऱ्या खेळाडूच्या हातामध्ये. सूरज पाटील तब्बल 14 चेंडू 32 धावांची तुफानी खेळी करून मात्र तो मैदानातून बाहेर येतोय आणि संपूर्ण संघ मात्र त्याचं अभिनंदन करते की आजच्या दिवसामध्ये मातोश्री 11 टीमला जी सुरुवात दिली आहे ती लाजवाब दिली आहे. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 225 षटकार आलेत आतापर्यंत, 228 चौकार आलेत आतापर्यंत. विकी मुंबईकर, दिवाळी कोळीवाडाचा हा खेळाडू नवी मुंबई आयकॉन म्हणून सध्या खेळताना पाहतोय. अशाभूत नजरेने पाहिलंय अंपायरकडं, मात्र शफल पा अगदी चौथ्या स्टंप वरून खेळण्याचा प्रयत्न. बाहेरचा चेंडू ठेवला. कृष्णा गवळीनं या ओव्हरमध्ये कुठेतरी धावसंख्येला ब्रेक लावला. धावसंख्या थांबवली कारण की 4 चेंडू त्यांना हाताळलेत, 1 विकेट त्याने घेतले, 3 धावा त्यानं खर्च केलेत आणि ही ती ओव्हर आहे जिथे धावसंख्या थांबली आहे. 3 ओव्हरमध्ये होते 43, 2 चेंडू बाकी आहेत 46, धावा फक्त 3 दिलेत आणि 2 चेंडू अजून बाकी आहेत. शफल खेळण्याचा प्रयत्न. व्हॉट हॅपन. व्हाईट बॉलचा इशारा. मात्र ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर अपील केली आहे गोलंदाजांनी, विकेट किपरने मात्र हावभाव पहा, फलंदाजाचे हावभाव पहा, बॉडी लँग्वेज पहा. त्याचा चेहरा जास्त बोलतोय, त्याची बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह बोलते आणि हेच अंपायरनं पाहिलंय. कृष्णा गवळीचा व्हाईट बॉल. रिप्ले मध्ये पहा, चेंडू पडल्यानंतर ज्या पद्धतीने जास्त बाहेरून गेला हा, कि ज्या पद्धतीने आपण दोघांचे चेहरे वाचले मात्र ये बात दोनों को मालूम है क्या हुआ क्या नाही. 47 धावा. तब्बल 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. ओव्हर क्रमांक 4 म्हणजे शेवटचे षटक. पहिल्या इनिंग संपण्यासाठी 2 चेंडू. या विकेट आपण पहिले सरळ बॅटीनं खेळण्याचा प्रयत्न. पहिली धाव वेगानं कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जाईल का, जागा सोडले तोपर्यंत दुसरी धाव वेगानं कंप्लीट केली जाते. व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. हॅलो. 47 धावा. 49 धावा स्कोर कार्ड वरती सजल्या जातात. 49. तब्बल 1 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. चला मी विनंती करेल कॅप्टन धोनी आपण तयार राहायचंय. यावेळी देखील आपण पाहिलं फुल टॉस चेंडू गली रिजन मध्ये आहे खेळाडू. चेंडू गॅदर केला जातोय. बॅकवर्ड पॉइंटचा खेळाडू चेंडू गॅदर केल्यानंतर फेकी केल्यानंतर मात्र आता नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो करेल आणि जिथे मात्र बॅटर रनआउट होत असताना फक्त धाव भेटेल आताची 50 धावा आणि 51 धावेचं ठेवले आव्हान. 51 रन्स टू विन. अर्थातच वदन वॉरियर्स संघाला. जाऊया टॉस साठी. दोन्ही कॅप्टन या अर्थातच शार्विल सोनाक्षी टीम आणि दुसऱ्या बाजूला सुर्वे टायगर्स. सर्वांनाच शुभ सकाळ. अगदी टॉस क्रमांक 2 आजच्या दिवसामध्ये आपण करणार आहोत. एका बाजूला टीम आहे सुर्वे टायगर, तर दुसऱ्या बाजूला शार्विल सोनाक्षी. आदरणीय आमचे दिनकर दादा शेवाळे, श्री संत बाळूमामा वॉरियर्स टीमचे संघ मालक आणि ते आमच्याबरोबर जोडले गेलेत. अगदी लगेच आम्ही टॉस करतोय. दोन्ही कॅप्टनना मी विनंती करतो आपण या टॉसमध्येही आपण आज जास्तीचा काही वेळ घेणार नाही. एका बाजूला सुर्वे टायगर तर दुसऱ्या बाजूला शार्विल सोनाक्षी आणि दिनकरजी शेवाळे साहेब यांच्या हातामध्ये टॉस आहे. 4 षटकांची लढत आहे. 1 ओव्हरचा पॉवर प्ले असेल. टॉस कोण मागेल? ओके, शार्विल सोनाक्षी. टॉस महत्वाचा आहे.
ओके, आता ठरलंय सुरवे टायगर यांच्याकडून कॉल दिला जाणार आहे. दादांना विनंती करतो की हवेमध्ये स्पिन करा. महाबळेश्वर चॅम्पियन लीग असा कॉल आहे, परंतु निहाल रिसॉर्ट आलाय. शार्विल सोनाक्षी टॉस जिंकलाय. निर्णय फील्डिंग करो. फिल्डिंग करताय. बॅटिंग करायचे. किती धावा स्कोरवरती लावल्या जातील? सकाळची मॅच आहे त्यामुळे आणि जे डू ऑर डाय मॅच आहे, चांगली मॅच खेळायला लागेल त्यामुळे जास्त स्कोर करायचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच. दोन्ही कॅप्टनना खूप साऱ्या शुभेच्छा. दिनकरजी शेवाळे साहेब आपलंही मनापासून धन्यवाद मानू. एक फोटो घेतला जाईल कारण सकाळचं सत्र आहे. थँक्यू सो मच. तुम्ही पाहताय महाबळेश्वर चॅम्पियन लीग 2025 ही क्रिकेट स्पर्धा आणि टॉसमध्ये आपण जर पाहिलं तर शार्विल सोनाक्षी या संघाने टॉस जिंकलाय आणि त्यांनी सांगितलं की आम्ही बॉलिंग करतोय. ही संपूर्ण टॉसची माहिती आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये जाऊया आणि किरण सर यांचा आवाज ऐकूया. धन्यवाद. वेलकम पाटील ब्रदर्स. गणेश दादा शिंदे वेलकम, सुस्वागतम अँड गुड मॉर्निंग. काल मजा आली पाटील ब्रदर्स खेळत असताना आणि 12व्या खेळाडू आपण पाहिलं एक्स्ट्रा खेळाडू येतात पण गणेश दादा स्वतःहून कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊन बसतात तेव्हा वेगळी मजा असते आणि मजा केली. काल 51 धावेचं आव्हान आहे 51. दोन्ही बॅटर मैदानामध्ये दाखल व्हा प्लीज. दोन्ही फलंदाज रिक्वेस्ट आहे. ऑब्विसली पहिल्या 3 ओव्हर 15 मिनिटांमध्ये नाही झाल्या तर चौथ्या ओव्हरला एक खेळाडू आतमध्ये घेतलाच जाईल. कालही हे नियम होते आणि असं केल्याशिवाय आजच्या फायनल आपल्याला चांगल्या ओव्हरची बघायला भेटला नाहीये सुयश. आणि तुझं काम आहे सुयश, आज आज पुन्हा आमच्या मागे लागायचं आहे. सगळ्या समालोचकांच्या मागे सुयश लागेल आणि जबाबदारी सुयश आणि सचिन दादा शिंदे या दोघांना खऱ्यानं दिली आणि त्यांनी आमच्या खांद्यावरती जबाबदारी सोपवली. आणि कंटिन्यू आपण पाहिलं तर स्टॉपवॉच चालू असतो सचिन शिंदे यांचा. या संपूर्ण स्पर्धेची खूप चांगल्या पद्धतीने जबाबदारी या प्रकाश दादा असेल, सचिन दादा असेल, आपण पाहिलं तर आमचे अरुण दादा असतील. खूप चांगली मेहनत या सगळ्यांची. पडद्यामागचे हिरो सातत्याने आपण पाहिलं ही स्पर्धा पूर्ण होण्यासाठी सातत्याने मेहनत त्यांची चालली. 4 दिवसाची स्पर्धा मात्र गेले 2 महिने या स्पर्धेसाठी मेहनत या सगळ्यांची. गोलंदाजीसाठी दाखल होतोय गोलंदाज आपण पाहिलं सूरज पाटील ओव्हर क्रमांक 1 मध्ये दाखल होतोय. ऑल इंडिया आयकॉन वाघवली वाडाचा पनवेलचा खेळाडू. दोन्ही बॅटर मैदानामध्ये दाखल झाले. सध्या आपण पाहिलं तर अगदी स्ट्रायकिंगला अगदी आपण पाहिलं तर ओपन करेल अर्थातच तुळजापूरचा कृष्णा गवळी ऑल इंडिया आयकॉन म्हणून खेळतो. म्हणजे दोन्ही ऑल इंडिया आयकॉन आता एकमेकांच्या समोर असतील. दोन्ही ट्रम्प कार्ड एकमेकांच्या समोर असतील. दोन्ही शेअर एकमेकांच्या समोर. मॅचला मजा येईल. 51 धावेचं टार्गेट. सचिन नाईक आपण पाहिलं नॉन स्ट्रायकिंग एंडला. मॅचला मात्र होते सुरुवात. सेकंड इनिंग पूर्वार्ध संपला. उत्तरार्धाकडे आपण जातोय. पहिला चेंडू अपकट फटका चांगला खेळून काढला. पॉइंटला खेळाडू आहे. डीप पॉइंटचा डीप एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू वेगाने जातोय. चेंडू डाऊन डी ग्राउंड अडवण्याचा प्रयत्न पायाने चांगला केलाय. क्रिकेटमध्ये फुटबॉलही खेळलं गेलंय. चांगलं क्षेत्ररक्षण. की हा फटका आपण पाहिलं तर हलक्या हाताने खेळला. ताकद जास्त लावली नाहीये. फक्त दिशा देण्याचा प्रयत्न पहा. बॅकफुटला जाऊन फक्त पंच केला चेंडूला. पॉइंट रिजन मधून डीप एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू आला. वेगानं चेंडू आपण पाहिलं तर अगदी स्टॉप केला गेला. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय आणि तो अटेम्प्ट सक्सेसही झालाय. निघून जातोय सीमा रेषेच्या बाहेर. अगदी निहाल ग्रुपचा येतोय षटकार. दुसऱ्या चेंडूवरती रिव्हर्स अटेम्प्ट केला. कॉन्फिडन्स लेवल ही दाखवून देते की रिव्हर्स अटेम्प्ट करत असताना मिडल ऑफ द बॅट आणि तोही आपण पाहिलं तर सक्सेस झालाय. दुसरा चेंडू खेळतोय कृष्णा गवळी. टेनिस क्रिकेटमध्ये तुळजापूरचं नाव घेऊन आलं. मात्र तदनंतर आपण पाहिलं तर अगदी देशापर्यंत हे नाव आपल्या खेळानं गाजवलंय. अप्रतिम. ही मजा भेटणार आहे. ही मजा येणार आहे आज. एक तेरी एक मेरी कभी खुशी कभी गम. कारण की ऍक्शनला रिॲक्शन भेटणार जेव्हा 2 ऑल इंडिया आयकॉन एकमेकांच्या समोर असणार. कृष्णा गवळीसाठीचा हा चेंडू होता. पडल्यानंतर ज्या पद्धतीने कट केला खेळत असताना आपण पाहिलं तर यावेळी देखील सरळ बाटीनं व्ही शेप मध्ये ड्राईव्ह केला. या सरळ बाटीनं पुन्हा एकदा पंच दिला. या मंचवरती येणारा हा पंच होता कृष्णा गवळीचा आणि 4 धावा इथे प्राप्त होत आहेत. मोठ्या मंचवरती चांगला खेळ करण्यासाठी मोठे पंच खेळावे लागतील. बडे मंच का सरपंच बनना है तो अशा पद्धतीने एक चांगली बॅटिंग, चांगली इनिंग, मॅरेथॉन इनिंग करावी लागेल. 51 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये आहे. सध्या धावसंख्या 4 चेंडूचा खेळ झालाय. 12 धावसंख्या स्कोर कार्ड वरती. यावेळी देखील लॉफ्ट केला जातोय. डिप स्क्वेअर रिजनला खेळाडू आहे. वेगानं जातोय चेंडू अगदी डाऊन टू कार्पेटला गुदगुल्या करत या गवताला गुदगुल्या करत निघून जातोय. आणखीन एक कृष्णा गवळीच्या बॅट मधून येतोय चौकार.
16 धावसंख्या. आणि आज मैदानामध्ये सगळ्यात पहिलं पाऊल जर कोणी ठेवलं असेल तर कृष्णा गवळीनं. खूप लवकर आलाय तो मैदानामध्ये आज. सर बॅटीनं फक्त ड्राईव्ह केला, एक सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न आणि ती धावही पूर्ण होते. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. तब्बल 17 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आतापर्यंत खर्च केलेत. सूरज पाटीलची ओव्हर संपले. कृष्णा गवळीच्या बॅटमधून 6 चेंडू 17 आलेत. म्हणजे पहिली ओव्हर संपूर्ण कृष्णा गवळीनं वैयक्तिक खेळली आहे आणि 17 धावा वैयक्तिक खेळत असताना स्कोरची टीमची टोटल देखील 17 या आकड्यावरती. येणारे 18 चेंडू आता 34 धावेची गरज आहे. बरोबर 2.5 मिनिटांमध्ये ही ओव्हर संपवले. आणि अक्षय पहिल्या इनिंग मध्ये पहिल्या 2 ओव्हर मला वाटतं 5 मिनिटांमध्ये संपल्या होत्या, 5 ते 6 मिनिटांमध्ये. कारण की सचिन दादाचा स्टॉपवॉच ऑलरेडी चालू आहे, त्यामध्ये आपला स्टॉपवॉच चालू आहे. मॅचवरती खूप कटाक्षाने नजर आहे की टाइम जास्त घेणार नाही याची काळजी मॅचमध्ये घेतली जाते. राज पवार दाखल झालाय गोलंदाजीसाठी. आधीच्या दिवसामध्ये सुरुवातीला चांगलं राज पण दाखवलं, पण ते आज पण त्याला दाखवावं लागेल. काल पण दाखवलं. आणि या केएसकेचा चिता खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर उल्लेख केला. राज पण काल पण होतं, ते आज पण दाखवावं लागेल राजला. राज पवार दाखल झाला. ओव्हर क्रमांक आपण पाहिलं 2 मध्ये. ही मॅच आपण पाहिली तर ज्या पद्धतीने सुरुवात करून दिली, एक वेगळी मजा ही मॅच पाहण्यामध्ये. कारण की दोन्ही टीमसाठी आहे. आपण पाहिलं तर करोया मरोची मॅच आहे. जिंकणं महत्वाचं आहे दोन्ही टीमला. जर तरमध्ये जरी उपस्थित असले, जर तरच्या दोरीवरती जरी उभे असले तरी मॅच जिंकणं महत्वाचं आहे दोन्ही टीमला. कारण की पुढे काय होणार आहे हे कोणाला माहिती नाहीये. जे होणार आहे ते आपल्या बाजूने होऊ देत, यासाठी जिंकणं महत्वाचं आहे. पहिला चेंडू ज्या पद्धतीने हाताला जातोय, कारण की हा चेंडू आपण पाहिलं तर बॅट फिरवली, बरोबर बॅटच्या खालून चेंडू निघून जातोय आणि अगदी चौथ्या स्टंपवरती येऊन खेळण्याचा प्रयत्न पहा, शफल झाला, बॅट स्विंग केली, डॉट बॉल, निर्धाव चेंडू चांगल्या पद्धतीने हाताला जातोय. पहिला चेंडू अगदी डॉट. रिप्ले पहा. 22 यार्ड टेनिस क्रिकेटचं काम बघा, दर्जा हा कामाचा. आई आपण पाहिलं तर अगदी उकण्याचा प्रयत्न, हवेमध्ये बराच वेळ चेंडू होता, मात्र कॅच साठी जाण्यासाठी तयार नव्हते. 1 बाउन्स चेंडू अडवण्याचा प्रयत्न जरूर राहिलाय. या वेळेमध्ये 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जातात. एका बाजूला कृष्णा गवळी, दुसऱ्या बाजूला सचिन नाईक. सचिन नाईक आतापर्यंत आपण पाहिलं तर अक्षय स्ट्राईकवरती आला नाहीये सचिन नाईक आतापर्यंत, मात्र कृष्णा गवळीने संपूर्ण जबाबदारी घेतली या मॅच मधून दिसते. मॅच चांगली बनणार आहे, कारण की मॅच 50-50% चालू झाली पहिल्या ओव्हर पासून. 2 चेंडूचा खेळ झालाय, 19 धावसंख्या स्कोर कार्डवरती. राज पवारनं आतापर्यंत चांगले 2 चेंडू हाताळलेत. पुढच्या 4 चेंडूचा विषय आहे. यावेळी देखील बॅटीची टॉप एज, कॅचसाठी कॉल दिलाय, अवघड मानली जाईल जिथे नो मॅन्स लँड मध्ये चेंडू दाखल होतोय. 2 धावेचा प्रयत्न पुन्हा केला जातोय. सिंगल डबल देखील खूप महत्वाचे आहेत या मॅच मध्ये. जेवढा षटकार चौकाराला किंमत आहे, व्हॅल्यू आहे, आणि तेवढा सिंगल डबललाही किंमत आहे. आणि दुसऱ्या बाजूने मात्र आपण पाहिलं तर सचिन नाईकनं लगेच इशारा दिला, भाई वो घुमा रहा है, फिरवतोय, संभल कर खेळना. कारण की स्ट्रायकर फलंदाजाचा नॉन स्ट्रायकर हा आरसा मानला जातो. चेंडू कुठे टप्पा पडतोय, काय हरकत करतोय, या सगळ्या गोष्टी नॉन स्ट्रायकचा फलंदाज आरशाप्रमाणे सांगत असतो. आणि तेच सचिन नाईकनं सांगितलं सध्या, घुमा रहा है वो. 3 चेंडू आतापर्यंत टाकले गेलेत राज पवारच्या माध्यमातून. 4 धावा त्याने खर्च केलेत. 21 धावसंख्या स्कोर कार्डवरती सजली गेली. 51 धावेचं आव्हान या मॅच मध्ये. बाहेरचा चेंडू यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी जॅक केलाय. शॉर्ट आर्म पूल खेळाडू आहे डिप्सपेल रिझनचा, वेगाने येतोय. फिल्डिंगचा दर्जा आता दिसून आलाय मातोश्री 11 टीमचा. वड फिल्डिंग. आणखी राजची गोलंदाजी जर पाहिली तर जास्त रूम दिला नाहीये, धावा खर्च करून देत नाहीये राज. कुठेतरी जी गाडी चालू होती ओव्हर क्रमांक 1 मध्ये, जी गाडी आपण पाहिली तर वेगानं चालू होती, 17 धावा आल्या होत्या, त्या गाडीला ब्रेक लावलाय राज पवारनं. धावसंख्येला थोडासा ब्रेक लावलाय, आकडून ठेवले धावसंख्या, जकडून ठेवले, पायामध्ये थोड्याशा बेड्या ठोकल्यात. पण सध्या स्ट्राईक वरती सचिन नाईक आला. तब्बल आपण पाहिलं 10 चेंडू नंतर स्ट्राईक भेटली. पहिला चेंडू खेळण्याचा प्रयत्न, बॅडमिंटन फटका. अगदी आपण पाहिलं तर बॅटीच्या अगदी थिक एजला चेंडू लागल्यानंतर गली रिजन मध्ये एक सिंगल धाव त्याच्या माध्यमातून कंप्लीट केली जाते. काय गोलंदाजी राहिले. 5 चेंडू मध्ये आतापर्यंत एकही चौकार मारून दिला नाहीये, एकही षटकार मारून दिला नाहीये. सिंगल डबल, आणि ती मेहनतीने घ्यावी लागते. सहजासहजी षटकार चौकारासाठी राज पवार आतापर्यंत मात्र चेंडू देत नाहीये, ही त्याचा दर्जा राहिलाय गोलंदाजीचा. आई चेंडू बॅटच्या समोर,
अखेरीस शेवटच्या चेंडूवरती चुकी करतोय आणि बॅटच्या समोर दिलेला चेंडू सरळ बॅटीनं उचलून फेकून देतोय. कृष्णा गवळीच्या बॅट मधून आणखीन एक येतोय निहाल ग्रुपचा षटकार. 2 षटकाचा खेळ झाला. संघाची धावसंख्या 29 आणि येणारे 12 चेंडू आणि तब्बल 22 धावेची गरज. 12 चेंडू 22 अशी मॅच सध्या मात्र येऊन पोहोचली. 12 धावा या ओव्हरमध्ये खर्च झालेत आतापर्यंत. चांगली ओव्हर अक्षय टाकली होती. पहिल्या 5 चेंडूमध्ये आपण पाहिलं तर खर्च केल्या होत्या धावा तब्बल आपण पाहिलं फक्त 6 धावा खर्च केलं होतं पहिल्या 5 चेंडूमध्ये. मात्र शेवटच्या चेंडूवरती जो षटकार आला ना तिथे मॅच आपण पाहिली तर या ओव्हरवरती थोडंसं पाणी टाकलं आणि त्यानंतर थोडीशी महागडी ओव्हर बनली गेली. यासाठी शेवटचा चेंडू म्हणजे एक चेंडू तुम्हाला चांगल्या पद्धतीने धावसंख्या देतो हे का म्हटलं जातं ते यासाठी. थोडासा स्पीडअप जरूर करा कारण की स्टॉपवॉच चालू आहे. अक्षय सांगेल आतापर्यंत मिनिटं तुम्ही यूज केलेत 8. चला थोडासा स्पीडअप घ्या. ओव्हर क्रमांक आपण पाहिलं तर 3 ला सुरुवात होते. गोलंदाजीसाठी दाखल झाल्या. बॉलिंग मार्क वरती आपण पाहिलं तर अगदी विकी मुंबईकर आता दाखल केले. नवी मुंबई आयकॉनला आता बाहेर काढले. त्याच्या समोर देखील नवी मुंबई आयकॉन ऑल इंडिया नवी मुंबई आयकॉनच आहे सचिन नाईक. एका बाजूला आपण पाहिलं तर धारावीचा खेळाडू सचिन नाईक, दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर दिवाळी कोळीवाड्याचा खेळाडू विकी मुंबईकर. दोघे ऑल इंडिया आयकॉन, दोघेही नवी मुंबई आयकॉन सध्या मात्र एकमेकांच्या समोर. 12-22 समीकरण. ही मॅच आपण पाहिली तर शेवटच्या चेंडूपर्यंत नक्की जाईल कारण की ज्या पद्धतीने खेळ राहिलाय कोण कोणास कमी नाहीये. प्रत्येकाकडे अनुभव आहे आणि या मॅच मध्ये अनुभवाची कमी नाहीये. बॅकफुटला जातोय. शॉट पूल केलाय. डीप स्क्वेअर एक रिजनला खेळाडू फक्त बघत बसलाय कारण की चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. निहाल ग्रुपचा येतोय अप्रतिम षटकार. बनली मॅच कारण की हा जो षटकार होता तो मॅच मध्ये आणणारा षटकार होता. आता येणारे 17 चेंडू आणि 16 धावेची गरज. 11 धावेची गरज. 11 चेंडू आणि 16 धावेची गरज. 4 ओव्हरची मॅच आहे. 11-16 35 धावा स्कोर कार्डवरती सजले गेलेत. यावेळी देखील आपण पहिला लॉफ्ट केला. ड्राईव्ह चांगल्या पद्धतीने चेंडू पडल्यानंतर चुकी होते. ही छोटी चुकी नाहीये आणि ही ती मॅच आहे जिथे तुम्हाला चुका करून चालणार नाहीये. छोट्या छोट्या चुका नंतर तुम्हाला मोठ्या डोंगरासारख्या बनतात आणि याच छोट्या चुका नंतर बाबळीच्या काट्यासारख्या टोचतात. कारण की हा चेंडू आपण पाहिलं तर चेंडू कॅचसाठी जाऊ की मागे थांबू यापर्यंत चेंडू निघून गेला आणि अली सबर का फल मिठा नाही होता किसी और का होता है आणि तेच झालं. यावेळी देखील फटका चांगला खेळून काढला. पॉइंट रिजन मध्ये खेळाडू नाहीये. डीप मध्ये चेंडू अगदी निघून जातोय वेगानं. आणखीन एक येतोय सचिन नाईकच्या बॅट मधून. चौकार. आता फक्त 8 धावेची गरज आहे. ओव्हर क्रमांक 3 किती महत्वाची होती म्हणून म्हटलं जातं ओव्हर क्रमांक 3 4 ओव्हरची मॅच. ओव्हर क्रमांक 3 एक तो मॅच बनते वरना बिघडते आणि तेच घडलं. मॅच बनली नाही तर मॅच बिघडली गोलंदाजीच्या दिशेनं. मॅच बनली बॅटिंग करणाऱ्या टीमच्या दिशेनं. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. नो बॉलचा इशारा. जो चेंडू डॉट काढला तिथेही माशी शिंकले. नो बॉल. येणार चेंडू फ्री हिटचा. ओव्हर स्टेपचा नो होता. 9 चेंडू 7 धावेची गरज. फ्री हिटचा चेंडू. हो हा चांगला चेंडू हाताला गेला. लेट कट करण्याचा प्रयत्न, चॉप करण्याचा प्रयत्न जिथे आपण पाहिले तब्बल आता 2 चेंडूचा खेळ मात्र जरूर बाकी असेल. हा चेंडू कशा पद्धतीने हाताला पहा. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. विकेट किपिंग पहा. ज्या पद्धतीने आपण क्लोज विकेट किपिंग पाहत आहे. शार्विल सोनाक्षी टीम मॅच संपल्यानंतर लगेच दुसऱ्या मिनिटामध्ये तुम्ही मैदानामध्ये दाखल व्हा ही रिक्वेस्ट. आई चेंडू आपण पाहिला पडल्यानंतर अगदी बाहेर. ओहो नो बॉल. आणखीन एक ओव्हर स्टेप. आज घडतंय काय कारण की 2 चेंडू आता फक्त बाकी आहे ओव्हर क्रमांक 3 संपण्यासाठी आणि संपूर्ण 8 चेंडू मध्ये 6 धावेची गरज आहे. 2 नो बॉल आलेत. 2 फ्री हिट भेटलेत. आधीचा मिस झाला आत्ताचाही मिस होतोय कारण की दोन्ही फ्री हिट वरती आपण पाहिलं तर तेच घडलं जे आता घडलं गेलं. चेंडू अगदी आपण पाहिलं थोडासा खाली राहिला. बॅट स्विंग झाली विकेट किपरच्या हातामध्ये. चेंडू फ्री हिट मध्ये आपण पाहिलं तर डॉट आले चेंडू. 7 चेंडू आणि 6 धावेची गरज. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. फटका चांगल्या पद्धतीने तर खेळून काढलाय आणि निघून जाईल या मॅच मध्ये वदन वॉरियर्सचा
अगदी विजयी षटकार. विजय होते टीम वदन वॉरियर्स 1/10 विकेट्स. 10 विकेटनं जिंकले. दोन्ही पार्टनरशिप चांगली घडली. 51 धावेचं आव्हान चेस केलंय आणि पार्टनरशिप ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर ऑल इंडिया आयकॉन, नवी मुंबई आयकॉन या दोघांनी या मॅच मध्ये केली आहे पार्टनरशिप. आणि मॅन ऑफ द मॅच आपण पाहिलं तर या मॅचचा अर्थातच ऑल इंडिया आयकॉन तुळजापूरचा कृष्णा गवळी या मॅचचा ठरतोय मॅन ऑफ द मॅच. कृष्णाच्या बॅटमधून धावा चांगल्या आल्यात. तब्बल आपण पाहिलं तर 28 धावा त्यांना आतापर्यंत टोकल्या, ज्यामध्ये आपण पाहिलं तर अगदी ज्यामध्ये आपण पाहिलं तर तब्बल 2 चौकार आणि 2 षटकार होते. 11 चेंडूमध्ये या 28 धावा ठोकल्या. नेक्स्ट